बघा ही व्हिडिओची क्लिप आहे. अशा प्रकारचा पेपर अवेलेबल आहे. लक्ष देऊन अभ्यास करा, हाच पेपर येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पेपर सिरीजच्या पार्ट 6 मध्ये. मागची क्लिप तुम्ही ना बघितली असेल तेव्हा तुम्हाला कळेल की हा खरंच पेपर होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, रिअल पेपर आहे, टेन्शन घेऊ नका, उद्या हाच पेपर येईल, नाहीतर चॅनल डिलीट मारेन बोलून दिलं मी तुम्हाला. ठीक आहे, तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला दिलेला आहे, खालील कविता वाचा व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. त्या अगोदर चॅनलला लाईक करा, पटकन पटकन करा, आणि एक हाईपचं बटन दाबून द्या दाबून एक बटन. ठीक आहे, खालील कविता वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची. कविता कोणती आहे? अनवाणी पायाचा ठसा मातीत उडतो, भाळ्यावर घाम पुन्हा नभाखाली बुडतो, नभ पाणी पाणी होते, माती चिखल होती, या कुंब्याच्या जीवाची मग उते होतं भेंगोळ्याचा भाई. ठीक आहे, भाळ्यावरल्या घामाचा पाना लाभला फुटतो. अशा प्रकारची कविता तुम्हाला विचारलेली आहे आणि त्या कवितेवर तुम्हाला 5-6 मार्कासाठी प्रश्न विचारले. चला प्रश्न बघूया काय आहे आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला सिक्वेन्सने एका खाली एक देतो आहे. ठीक आहे, पाप रागात होणी रोज पाटातून होतो, मग कंसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो, दाणे कानात येतो बाप हुरडा, ही कविता आहे. प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, वरील कवितेत कोणाविषयी वर्णन आलेले आहे? हा तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे, वरील कवितेत बाप म्हणजे शेतकरी याविषयी वर्णन आलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, कवितेत पान्हा हा शब्द कोणत्या अर्थाने आपल्या अर्थाने आला आहे ते लिहा. ठीक आहे, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील काव्यपंक्ती लिहा. आकाशात ढग दाटून येतात, पावसामुळे कोरडी जमीन भिजते, मातीत चिखल होतो. वचं उत्तर आहे 1, आकाशात ढग दाट येतात, पावसामुळे कोरडी जमीन भिजते, नभ पाणी पाणी होते, माती चिखल होते. 2, शेतकऱ्याच्या जीवनातील समस्यांची सोडवणूक होते, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होते. ठीक आहे, तुम्हाला खाली प्रश्न दिलेला आहे 1, केव्हा ते लिहायचं आहे. पावसांचा थवा येतो, शिवार तान्हा रडत आठवतो, बाप आरोळी मारता. ठीक आहे, नंतर बघा दिलेला आहे, खालील घटनेचा परिणाम लिहायचा आहे.